नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे। 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल। 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। या अनुषंगाने मकर राशीला हा महिना कसा जाईल हे आता आपण पाहू। राशी स्वामी शनी धनस्थानामध्ये आहे। प्रथम स्थान किंवा लग्न स्थानावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा तसेच आरोग्याचा विचार केला जातो। शनी द्वितीय स्थानातून भ्रमण करत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला जाईल। राशी स्वामी शनी वक्री झालेला असल्यामुळे तुमच्या बऱ्याच अडकलेल्या कामांना आता मार्ग मिळेल। धनस्थानावरून आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। राशी स्वामी शनी धनेश देखील आहे। धनस्थानावरून प्रामुख्याने आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना शनी महाराजांकडून योग्य न्याय मिळणार आहे। आर्थिक बाजू या महिन्यापासून अधिक चांगली होत जाणार आहे। मेहनतीला पर्याय नाही हे शनी महाराजांचे तत्व आहे। त्यामुळे ज्या जातकांनी पहिले 6 महिने भरपूर मेहनत केलेली आहे त्यांच्यासाठी पुढील 6 महिने भरभरून आशीर्वाद शनी महाराजांकडून मिळणार आहे। चतुर्थेश मंगळ 12 जुलै पर्यंत चतुर्थ स्थानात आहे। चतुर्थ स्थानावरून प्रामुख्याने घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। मंगळ चतुर्थ स्थानामध्ये असेपर्यंत तुम्हाला जमिनीबाबत काही व्यवहार करायचे असतील तर ते नक्की करून घ्या। मातृसौख्य चांगले लाभेल। आईचे आशीर्वाद नक्की घ्या। 12 जुलै नंतर मंगळ पंचम स्थानातून भ्रमण करेल, त्यामुळे आईसाठी धनलाभाचे योग तयार होतील। पंचमेश शुक्र 6व्या स्थानामध्ये आहे। पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो। पंचम स्थानातील गुरु मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगला आहे। पंचमेश शुक्र षष्ठ स्थानात असल्याने मुलांचे अभ्यासामध्ये जास्त मन लागणार नाही। त्यांना त्या दृष्टीने जास्त मेहनत करणे भाग आहे। सप्तमेश चंद्र महिनाभर सर्व राशीतून भ्रमण करत असतो। सप्तम स्थानावरून प्रामुख्याने विवाह तसेच वैवाहिक जीवनाचा विचार केला जातो। या महिन्यात चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे तुम्हाला 6 जुलै ते 8 जुलै, 16 जुलै ते 18 जुलै, 23 ते 25 जुलै पर्यंतचा कालावधी वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे। विवाह ठरण्यास मात्र विलंब होतील। नवम स्थानावरून भाग्याचा, उच्च शिक्षणाचा आणि कृष्णमूर्ती पद्धतीनुसार वडिलांचा विचार केला जातो। भाग्येश बुध सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे व्यापारी वर्गाला 19 जुलै पर्यंतचा कालावधी उत्तम जाईल। जोडीदाराबरोबर एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल किंवा तुमच्या घरी एखादी पूजा करावी। दशमेश शुक्र 6 जुलै नंतर सप्तम स्थानातून भ्रमण करेल। दशम स्थानावरून प्रामुख्याने नोकरीचा विचार केला जातो। व्यापारी वर्गाच्या दृष्टीने हा महिना खूप उत्तम जाणार आहे। नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील। या महिन्यामध्ये तुम्हाला जमिनीच्या व्यवहारामध्ये यश मिळणार आहे। राशी स्वामी शनी वक्री झाल्यामुळे मारुतीची उपासना या महिन्यामध्ये जास्त करावी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।